आज देशाचा एका अडचणीत चाललेला. गेले 2 दिवस आपण पहिलगावच्या संबंधीचं वाचलं. अतिरेक्यांनी हल्ले केले, निष्पाप लोकांचा बळी गेला. हे काही घडलं हे देशाला एक प्रकारचा धक्का होता. हा कुठल्या जाती धर्मावर धक्का नव्हता, हा भारताचा धक्का होता. भारतवासियांच्या हल्ला आणि भारतवासियांच्या हल्ला ज्यावेळेला होतो त्यावेळेस देशवासियांची ही जबाबदारी आहे की राजकारणामध्ये मतभिन्नता असेल, पण ज्या वेळेला देशावर हल्ला असतो त्यावेळेला मतभिन्नता नाही. आम्हाला लोकांना विचारलं काय भूमिका घ्यायची. आता भूमिका एकच, देश एकत्र आहे आणि देश एकत्र राहून या सगळ्या गोष्टींना विचार करता येईल. संसाराचा असतील, सुखा असतील ते नंतर काढूया. काल परवा केंद्र सरकारने सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये लोकसभेचं राष्ट्रवादीचं नेतृत्व म्हणून सुप्रिया ताई हजर होत्या. त्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली की आहेत काय प्रश्न. आणि मला एका गोष्टीचं समाधान वाटतं की नेतृत्व करणारे जे लोक त्या ठिकाणी होते, मग देशाचे संरक्षण मंत्री असतील, देशाचे गृहमंत्री असतील, त्यांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका घेतली आणि एक गोष्ट सांगितली की कुठंतरी आमच्याकडून कमतरता आली. ती कमतरता आली ही गोष्ट मान्य केली असती तर त्या कमतरतेवर आज चर्चा नाही. आज चर्चा की ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं विश्वासाचं वातावरण हे कसं करता येईल. मला माझे काश्मीरमधले अनेक सहकारी मित्र आहेत, ते सगळ्यांना मी फोन केले. हिंदूंना केले. त्या ठिकाणी विजय धर म्हणून माझे एक स्नेह आहे, त्यांचे वडील इंदिरा गांधींचे सहकारी होते, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते देशाचा, आणि एक कर्तृत्ववान नेता, कर्तृत्ववान आणि काश्मीरच्या संबंधी अतिशय आस्था आणि आग्रह असलेले ग्रस्त. त्यांना मी फोन केला. त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळे तुमच्याबरोबर. त्यांनी मला एकच सांगितलं की इतक्या वेळेस आम्ही काश्मीरमध्ये लोकांच्या ऐक्यतेसाठी प्रयत्न केले. समाधान एका गोष्टीचं आहे की काश्मीरमधले लोक या हल्ल्याच्या नंतर एका वेगळ्या विचारात गेलेले. त्यांना ही गोष्ट अजिबात पसंत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सवन काश्मीर रॅलीमध्ये हजारोच्या संख्येनं काश्मीरमधले लोक, ते हिंदू असोत किंवा मुस्लिम असोत, म्हणजे 80% मुस्लिम असतील तरी ते लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी या दहशतवादाचा विरोध केला, निषेध केला आणि आम्ही एकत्र आहोत ही भूमिका त्या ठिकाणी चालली. राज्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला त्यांच्याशी चर्चा झाली. सुप्रिया बोलल्या. त्यांनी हे सांगितलं काय वर्षांची किंमत देऊ, पण आम्ही इतकी एकी सोडून देणार आहे. किंवा लोकांना फार माहीत नसेल, मी फार कधी सांगत नाही, पण उमर अब्दुल्लाचे वडील माझे मित्र फारुख अब्दुल्ला. आणि एक वेळेला काश्मीरमध्ये अतिशय वाईट स्थिती होती. मुलाबाळांच्या शाळा बंद झाल्या आणि त्यावेळेला उमर अब्दुल्ला शिकत होते. एक दिवशी फारुख अब्दुल्लाने मला कॉन्टॅक्ट केला आणि मला सांगितलं कि सर मेरे बच्चे की पढ़ाई का सवाल है, आपके पास भेजता हूँ. आणि सुफिया आणि उमर एकत्र माझ्या घरी राहून तिचं शिक्षण त्यांनी पुरं केलं. लोकांना माहिती नाही, मुंबईमध्ये उमर अब्दुल्लाचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण माझ्या घरी झालं.
आणि ते त्या ठिकाणी राहिले. त्यामुळे एक कौटुंबिक संबंध आहेत आणि त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर मग तिथं मुख्यमंत्री आहेत अतिशय अस्वस्थ. त्यांनी एकच सांगितलं की काश्मीर आणि काश्मीरमधला फत्ते पडले भारताच्या संबंधी कधी तडजोड करायची नाही या विचाराचा. काही लोक चुकीचा विचार घेऊन काम करतात, काही लोक दहशतवादाला पाठिंबा देतात, काही लोक शेजारच्या देशातून जी चुकीची शिकवण दिली जाते त्या रस्त्याने जाऊ इच्छितात. पण बहुसंख्य समाज ही गोष्ट या ठिकाणी मान्य करत नाही, त्याला ही मंजूर नाही. आम्हाला एकत्र पाहिजे, आम्हाला सगळं धर्म जाती यांची जबरदस्त सामूहिक शक्ती आली आहे आणि त्या शक्तीतून भारत हे शक्तिशाली राष्ट्र होईल याची काळजी घेतली पाहिजे. आणि हा दृष्टिकोन आज तिथे मुख्यमंत्री घेतात, तो तिथली जनता घेते, ही आपल्या सगळ्यांच्या बाजूने अत्यंत जमिनीची बाजू आहे. आणि म्हणून काही लोक त्याला धार्मिक विचारी स्वरूप हा देण्याचा प्रयत्न करतात. हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत नुकसान करणार आहे. त्यांच्या रस्त्याने जाता कामा नये.